बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। 2 दिवसापूर्वी बीडच्या बसस्थानक परिसरामधून एक घटना घडली होती। ती म्हणजे पाटोदा तालुक्यातून एक शेतकरी आपल्या मुलीला संभाजीनगरला शाळेमध्ये कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जात असताना बीडच्या बसस्थानक परिसरामध्ये त्यांच्या सोबत असणारी जी काही रक्कम होती 60,000 रुपये हे बीडच्या बसस्थानकात आल्यानंतर चोरट्यांनी या 60,000वर डल्ला मारला आणि चोरून घेऊन गेले। ही घटना ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आली त्यांनी लागलीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले। ते माझ्यासोबत आहेत। त्यांची काय घटना घडली होती बाबा, त्याची काय घटना घडली होती कसं पाहिजे? बस स्टँडवर मुलीला घेऊन संभाजीनगरमध्ये चाललो होतो। त्या पिरियडमध्ये बसमध्ये चढता मुलगी चढली, मी चढल्यानंतर दरवाजात माझी खिशामधले 60,000 रुपये काढून घेतले होते आणि त्यांच्यानंतर मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती आणि पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माझे जे पैसे ते मला भेटून गेले आणि याच्यात मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा धन्यवाद मानतो। आणि माझे पैसे मिळाले, मुलीच्या शिक्षणासाठी जी फीस भरण्याची उत्तराची होती ती मिळाली। मी पोलीस स्टेशनचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दिनांक 27/10 रोजीची 2 दिवसापूर्वीची घटना आहे आणि सदर याच्यातील कृष्णा सरोदे हे आपल्या मुलीसह संभाजीनगरला जात होते। मुलीची फीस भरण्याकरता देवगिरी कॉलेज येथे त्यांनी पॅन्टच्या खिशामध्ये 60,000 रुपये ठेवले होते आणि अज्ञात चोरट्याने सदर 60,000 रुपये त्यांचे चोरले होते अशी त्यांनी तक्रार दिलेली होती। गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून आमच्या DB पथकाने विशेषतः रवी आगाव, बाळू राहडे, दिलीप राठोड, अशोक राडकर, घटमळ आणि याच्यातले तपासी अधिकारी केंद्रे यांनी सतत परिश्रम घेऊन 2 दिवसामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणला। आणि याच्यातील महत्त्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यातील अटक चोरटा गणेश कचरू पवार याच्याकडून सदर गुन्ह्यातील पूर्ण 60,000 रुपये रिकवर करण्यात आलेले आहे। आणि याच्यातली समाधानाची बाब म्हणजे सदर फिर्यादीची मुलीची फीस होती आणि ती आम्ही इंटॅक्ट रिकवर करू शकलो, हे आमच्या कामाची एक समाधानाची बाब आहे। चोरीची घटना घडल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल शिवाजीनगर झाला आणि शिवाजीनगरचे DB पथक असेल, पोलीस निरीक्षक किशोर पवार सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी आहेत भास्कर केंद्रे सर यांनी हा तपास अवघ्या 2 दिवसामध्ये लावला आहे। आणि खऱ्या अर्थानं जे काही शेतकरी आहे, होतकरू आहे, आपल्या मुलीला शिक्षणासाठी जी लागणारी फीस होती ती फीसच चोरले गेले म्हणून 2 दिवसापूर्वी हातबल झालेला हाच तो शेतकरी आहे। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शेतकऱ्याची कष्टाची कमाई अगदी चोरले गेल्यामुळं त्यांना कुठं जावं, कसं जावं, काय करावं काही सुचत नव्हतं। मात्र बीड पोलिसांच्या या कार्यामुळं त्यांचे गेलेले 60,000 रुपये चोरट्याकडनं त्यांना मिळालेत आणि आता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जी काही चोरी घटना घडली होती तो चोरटासुद्धा या पोलिसांनी पकडला गेला आहे। त्यामुळं त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बाबा, पोलिसांनी दाखल केल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल केला, तुम्हाला विश्वास होता का एकदा तुमचे पैसे मिळतील? नाही, मला वाटत नव्हतं। एकदा पैसे गेल्यानंतर भेटणे अपेक्षित राहिले नव्हते। मी हाताच होऊन गावाकडे निघून गेलो होतो। आमचे पाहुणे इथं जावई त्यांनी येऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली, विचारलं साहेबांना। केंद्रे साहेब म्हणले काही करून तुमचे शेतकरी माणूस आहे तुम्ही काही करून तुमचे पैसे मी कुठल्या परिस्थितीत तपास करून मी पैसे तपासून पैसे भेटण्याची तयारी करतो असं सांगून मला बोलवून घेतलं आणि मला पैसे भेटून गेले। त्यांच्याबद्दल मी केंद्रे साहेबांचा आभारी आहे। खरंच बीड पोलिस आणि शिवाजीनगर पोलिसांनी जी काही कारवाई आहे ती खऱ्या अर्थानं एक कौतुकास्पद मानली जाते। आता ज्यांचे पैसे गेले होते त्यांना ते परत मिळालेत, कारण त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी नक्कीच ते कारणी येणार आहेत, मार्गी लागणार आहेत। पुन्हा विशेषतः बसस्थानकावरील नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की मौल्यवान वस्तू पैसे सहसा घेऊन जाऊ नका। इमर्जन्सीमध्ये न्यायचं असेल तर कमी पैसे न्या आणि आपल्या पैसे, मोबाईल आणि मौल्यवान दागिन्यांची पूर्ण सुरक्षा करा, त्याकडे लक्ष ठेवा। छोट्या सुटकेस ज्यांना लॉक आहे आणि आपल्या हातामध्ये सुटकेस राहावं, सहज कोणी चोरू शकू नये असं या प्रकारची काळजी नागरिकांनी घ्यावी।